नमस्कार. मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन वर्षाच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण गेल्या वर्षी 12 मीट द नी एक्सपर्टचे भाग करून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर नी रिलेटेड इंजुरीज, ऑपरेशन, सर्जरीज या सगळ्यांबद्दल पराग सरांनी आपल्याला खूप माहिती दिली. त्याच्यानंतर काही महिने आम्ही हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही त्याच्याबद्दल क्षमस्व. पण आता परत आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आणि इथून पुढे दर महिना पराग सर तुमच्याशी मीट द नी एक्सपर्ट या आपल्या मार्फत संवाद साधतील. वेलकम टू द न्यू एपिसोड डॉक्टर पराग. थँक यू सो मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू सौरभ. मलाही आज खूप बरं वाटतंय की आपण काही महिन्यानंतर हा मीट द नी एक्सपर्ट प्रोग्राम घेतोय. सर्वप्रथम सर्व श्रोते जे आज ह्या कार्यक्रमाला ऐकतायत, जे या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत, असे सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. सो सर, आज बरेचसे नवीन लोक आपल्याला गेल्या काही महिन्यांमध्ये जॉईन झाले असतील, जे आपल्या संचेती हॉस्पिटल थ्रू, ओपीडीज थ्रू आपण सगळ्यांना नेहमी आपल्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजची माहिती देत असतो. आपण गेल्या वर्षभरात बऱ्याच विषयांबद्दल बोललेलो आहोत. पण हे जे नवीन लोक आपल्याला जॉईन झालेत, त्यांना एक रिकॅप म्हणून आपण काय-काय विषयांवर बोललोय, याच्यासाठी मी काही असे प्रश्न घेणार आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती आधी दिली होती. नक्की. लोकांनाही ती माहिती खूप आवडली होती. तर त्याच्यापैकी काही असे प्रश्न माझ्याकडे आहेत, नक्की, ज्याच्याबद्दल लोकांना परत ऐकायचं आहे. ओके. सो असे प्रश्न मी आज तुम्हाला विचारणार आहे. नक्की. तर सुरू करूया. येस, लुकिंग फॉरवर्ड. तसं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ऑस्टिओआर्थरायटिस हा प्रत्येकाला होणारच असतो जसं वय वाढत असतं. तर अशी काय काळजी लोकांनी घ्यावी जेणेकरून त्यांना आर्थरायटिस होणार नाही, किंवा झाला तरी तो अतिशय कमी प्रमाणात होईल? गुड. तर सर्वप्रथम ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय ह्याचं एक थोडक्यात सांगतो, आणि मग त्याची काळजी काय घ्यायची, तो आपण टाळू शकतो का किंवा तो लांबवू शकतो का, ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगतो. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयामानाने होणारी हाडाची झीज. कसं असतं की 45-50 ह्या वयापर्यंत जे गुडघ्याचं आवरण असतं त्याला काहीच झीज होत नाही. पण 50शी नंतर ते आवरण थोडंसं घासायला लागतं आणि त्याच्यानंतर आर्थरायटिसची सुरुवात होते, म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस. बरेच प्रकारचे आर्थरायटिस आहेत की रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवात, इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस, गाऊट, ज्याच्यामुळे गावठी आर्थरायटिस, असे वेगवेगळे प्रकारचे आर्थरायटिस होतात. पण ऑस्टिओआर्थरायटिस जो आपण प्रश्न विचारला तो 50शी नंतर होऊ शकतो. सगळ्यांना होईलच का असं काही सांगता येत नाही, पण काही फार प्रमाणात 60 ह्या वयानंतर थोडीफार हाडाची झीज होते आणि थोडंफार ऑस्टिओआर्थरायटिस होतच. आता जो तुमचा दुसरा प्रश्न होता की आपण हे टाळू शकतो का, तर ऑस्टिओआर्थरायटिस हे टाळणं आपल्या हातात नाही आहे. पण काही ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्यात तर ऑस्टिओआर्थरायटिस आपण लांबवू शकतो किंवा एका अर्थाने टाळू पण शकतो. त्या गोष्टी म्हणजे पहिलं प्रथम वेट. आपलं जे एक वजन आहे ते वजन आपण नॉर्मल ठेवलं, म्हणजे एक आपण BMI म्हणतो, 25 BMIच्या आसपास ठेवलं तर नक्कीच ते आर्थरायटिसला आपण टाळू शकतो किंवा लांबवू शकतो. दुसरं म्हणजे आहार. आहारात आपण जास्त करून मल्टीव्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतल्या पाहिजे, आणि असा आहार पाहिजे की त्या आहारामुळे आपलं वजन वाढलं नाही पाहिजे. म्हणजे खास करून तेलकट गोष्टी, गोड पदार्थ, भात, बटाटा, बेकरी प्रोडक्ट्स हे सगळे टाळायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. 45-50 नंतर आपण काही व्यायाम आहेत गुडघ्याचे, ते व्यायाम जास्त करायला पाहिजे. क्वाड्रिसेप्स एक्सरसाइजेस, हॅमस्ट्रिंग एक्सरसाइजेस, त्या एक्सरसाइजेसनी नक्कीच आपण हा गुडघ्याचा जो संधिवात आहे, गुडघ्याची होणारी झीज आहे, ती टाळू शकतो. तर ह्या 3 गोष्टी आपण करायला पाहिजेत. आणि जर हाडाची झीज झालीच तर मग मात्र ते काय कसं करायचं पुढे, त्याचे ब्लड टेस्ट, एक्सरे, डॉक्टरना भेटणं, तो एक वेगळा विषय. तर नक्कीच आपण टाळू शकतो. टाळलं नाही तरी ती खूप प्रमाणात लांबवू शकतो डॉक्टर सौरभ. थँक्यू सो मच सर. सर, याच्याच बद्दल जर का अगदी सोप्या शब्दात सांगायचं असेल की व्हॉट आर द डूज अँड डोंट्स फॉर आर्थरायटिस, तर हो. तर आता मी डूज तर तुम्हाला सांगितलेच. डोंट्स काय आहेत, हा खूप तुमचा चांगला प्रश्न आहे. की महत्वाचं म्हणजे की 50शी नंतर आपण गुडघ्यासाठी मांडी घालून असं खाली बसता कामा नये. बसलं तरी काय, स्टूल घेऊन, एक छोटासा पाटा घेऊन त्याच्यावर बसायचं. दुसरं म्हणजे जिने चढणं उतरणं. जर आपण कुठं हिल क्लाइम्बिंगला वगैरे ट्रेकिंगला जात असू तर ते अवॉइड करायचं. टेकडीवर रोज फिरायला जात असू तर ते टेकडीवर फिरणं टाळायला पाहिजे. तिसरं म्हणजे जे आपण जे एक शौचासाठी
एक टॉयलेट वापरतो, तर कधी कधी आपण दोन्ही पायावर बसून इंडियन टाईप टॉयलेट वापरतो. तर त्याच्यासाठी कमोड टाईप म्हणजे वेस्टर्न टॉयलेट हे वापरल्याने गुडघ्यावर लोड कमी होतो. तर अशा काही डोंट्स आहेत, त्या जर आपण पाळल्यात तर नक्कीच गुडघेदुखी, गुडघ्याची झीज आपण टाळू शकतो. ऑलराईट, थँक्यू सो मच. सो दॅट वॉज रिअली हेल्पफुल. सो ऑस्टिओआर्थरायटिस प्रमाणेच ऑस्टिओपोरोसिसचं पण प्रमाण खूप वाढलंय आणि लोकांना डायग्नोस होईस तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असतो. हो. तर आमच्या प्रेक्षकांसाठी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नक्की काय? आणि त्याला डायग्नोस करण्यासाठी किंवा त्याच्यामुळे काय-काय त्रास होऊ शकतात ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्याल हो. का? बऱ्याच वेळा काय होतं, की ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस ह्याच्यामध्ये लोकांना थोडंसं साम्य वाटतं किंवा काय ऑस्टिओआर्थरायटिस झालं की ऑस्टिओपोरोसिस होणार किंवा ऑस्टिओपोरोसिस झालं की ऑस्टिओआर्थरायटिस होणार. पण असं काही नाहीये. ह्या दोन्ही गोष्टी कंप्लीटली इंडिपेंडंट आणि वेगळ्या आहेत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय ते सांगतो. ऑस्टिओआर्थरायटिसबद्दल मी तुम्हाला आता सांगितलंच आणि ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस होतो त्याला ऑस्टिओपोरोसिस व्हायलाच पाहिजे असं मुळीच नाही. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? हाडाचा ठिसूळपणा. हाडातलं कॅल्शियम कमी होणं ह्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, म्हणजे हाडाचा ठिसूळपणा. हा पण सर्वसाधारण 50-55 ह्या वयानंतर दिसतो. हे एक त्यातलं साम्य आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त साम्य त्याच्यात वेगळं काही नाही. ह्याच्यात काय होतं, की पोस्ट 50 काही बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होतात. जास्त करून स्त्रियांमध्ये जी वार्षिक पाळी असते, मासिक पाळी असते ती बंद होते. त्याच्यामुळे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन इम्बॅलन्स होतं आणि मग शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि हाडाचा ठिसूळपणा म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस होतं. त्याचबरोबर काय होतं, की बॉडीमध्ये आपल्याला एक व्हिटॅमिन डीची जरुरी असते, कॅल्शियमची जरुरी असते. व्हिटॅमिन डी जर नसेल, तर मग पोटात कॅल्शियम जे जातं ते अब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता व्हायला लागते 50शी नंतर जास्त प्रमाणात. त्याचबरोबर आहारात कॅल्शियम पण कमी घेतलं जातं. 50शी पर्यंत यंग आपण असतो, बॉडी स्ट्रॉंग असते, मसल्समधून मग जरी थोडं ऑस्टिओपोरोसिस झालं तर ते फील होत नाही. पण नंतर व्हिटॅमिन डीची कमतरता, कॅल्शियमची कमतरता हे झाल्याने हाडाचा ठिसूळपणा जाणवतो आणि मग त्याचे इफेक्ट्स बॉडीत दिसायला लागतात. त्याचे इफेक्ट्स म्हणजे काय, की एक फटीग वाटतं. म्हणजे असं एक थोडंसं कधी-कधी उत्साह कमी वाटतो. कामाला पण कधी-कधी वाटतं, की नको आता. तर ते एक सर्वप्रथम एक त्याचे एक लक्षण आहे. पण बहुतेक वेळा ऑस्टिओपोरोसिस हे आपल्याला त्याचं निदान करता येत नाही अनलेस वी डू सम ब्लड टेस्ट और एक्स-रेज. कधी आपल्याला कळतं मग ऑस्टिओपोरोसिस? जेव्हा कधी माणूस पडतो, बाई पडते आणि काही फ्रॅक्चर होतं. एरवी पडल्याने नुसतंच फ्रॅक्चर होत नाही, पण साध्या फॉलनी घरात बाथरूममध्ये घसरून पडल्याने जर खुब्याचं हाड मोडत असेल, मणक्यात हाड पिचकलं जात असेल, तर ह्याचा अर्थ त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडाचा ठिसूळपणा आहे. ते आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त कसं समजायचं ऑस्टिओपोरोसिस आहे म्हणजे ब्लड टेस्ट. ब्लडमध्ये व्हिटॅमिन डी आपण मेजर करू शकतो आणि डेक्सा स्कॅन ही जी एक तपासणी आहे, त्याच्यात अगदी व्यवस्थितपणे कळू शकतं, की आपलं हाडात कॅल्शियम किती आहे आणि आपण ऑस्टिओपोरोसिसवर आहे का ऑस्टिओपिनिया आहे. ऑस्टिओपिनिया म्हणजे थोडंफार कॅल्शियम कमी व्हायला लागतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे जास्त प्रमाणात होतं. हे डेक्सा स्कॅनवर कळू शकतं आणि रक्तातून व्हिटॅमिन डी आपण मेजर करून ह्या 2 गोष्टींनी ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडाचा ठिसूळपणा आहे की नाही हे सांगू शकतो. ऑलराईट सर, थँक्यू सो मच. सर, आत्ता तुम्ही व्हिटॅमिन डी बद्दल बोललात किंवा आहाराबद्दल बोललात. याच्याबद्दल थोडीशी अजून माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की असं काय आहारात बदल केले पाहिजेत आणि साधारण काय वयापासून या गोष्टीचा ॲक्टिव्हली विचार करणं चालू केलं पाहिजे, जेणेकरून हे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांच्या होणाऱ्या अजून काही समस्या असतील, तर त्या कमी होतील किंवा त्या आपण टाळू शकतो? तर व्हिटॅमिन डी हे जे एक घटक आहे, ते आपल्याला सूर्यकिरणातून मिळतं. व्हिटॅमिन डी शरीरात असल्याशिवाय पोटातून कॅल्शियम अब्सॉर्ब होत नाही आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन डीचे वेगळेही खूप अजून फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर व्हिटॅमिन डी शरीरातून कमी झालं, म्हणजे जर आपल्याला सूर्यप्रकाश कमी मिळाला, तर ऑटोमॅटिक कॅल्शियम कमी होणार आणि हाडं ठिसूळ मग ते फ्रॅक्चर व्हायची चान्सेस वाढणार. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी जर सूर्यप्रकाशातून आपण मिळत नसेल, तर मग आपल्याला ते आहारातून घ्यायला पाहिजे, पण आहारात पण मिळत नाही. त्यामुळे द बेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी इज सप्लिमेंट्स. म्हणजे आजकाल ते सॅचेट्स मिळतात व्हिटॅमिन डीचे. ते आपण आठवड्यातून एकदा घेऊ शकतो आणि आठवड्यातून एकदा जर ते सॅचेट घेतलं, तर ते पुरेसं होतं. 60,000 युनिट्स ते लागतात आणि बऱ्याच वेळा मी सगळ्यांना 40 नंतर 45 नंतर रेकमेंड करतोच, की तुम्ही हे व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स कॅल्शियम बरोबर घ्यायला पाहिजे.
कारण आहारातून, सूर्यकिरणातून आपण जे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची जरूरत आहे तेवढी आपल्याला मिळत नाही. म्हणून सप्लिमेंट्स इज द बेस्ट वे ऑफ गेटिंग व्हिटॅमिन डी. थँक्यू सर. सर, मागच्या आपल्या एका कार्यक्रमामध्ये तुम्ही याची खूप एक छान ट्रिक सांगितली होती. ती परत जर का तुम्ही शेअर केली, की वाढदिवसाचा जो आपला महिना असतो, त्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी करणं गरजेचं आहे. तर ते एकदा परत हो, शेअर कराल? हो, हो. तर माझं असं मत ठामपणे आहे, की 40शी नंतर 45शी नंतर दरवर्षी एकदा एक कंप्लीट आपलं हेल्थ चेकअप, बॉडी चेकअप झालं पाहिजे. आता बऱ्याच वेळा लोकांना कार्डियाक चेकअप करून घेतात लोकं. पण बोन चेकअप हा कधी होत नाही. कार्डियाक चेकअप का होतो? कारण एक भीती असते बाबा काही हृदयाचा झटका आला, काही कार्डियाक प्रॉब्लेम झाला तर दॅट कॅन बी क्वाईट सीरियस. बोनमध्ये कॅल्शियम कमी झाल्याने त्याला काही असं क्रिटिकल होऊ शकत नाही रुग्ण किंवा माणूस. पण नक्कीच त्याचे इफेक्ट्स वेगळ्या ह्याच्यात दिसतात. त्यामुळे दरवर्षी एकदा तुम्ही एक बोन आणि जॉइंट चेकअप केला पाहिजे. त्याच्यात नेमकं काय करायचं? एक तर ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये आर्थरायटिस प्रोफाइल म्हणजेच व्हिटॅमिन डी, B12 आणि युरिक ॲसिड हे 3 गोष्टी बघायच्या. त्याचबरोबर ऑफकोर्स हिमोग्लोबिन, HbA1c, ब्लड शुगर लेव्हल ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता. पण हाडाच्यासाठी, सांध्यांसाठी B12, D3 आणि युरिक ॲसिड ही तपासणी करायची. काही लोकांना आमवातची फॅमिली हिस्ट्री असते म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. मग त्याच्यात आर फॅक्टर आणि अँटी-CCP ह्याची तपासणी करायची. त्याच्यातून आपल्याला आमवात आहे का ते कळू शकतं. आणि त्याचबरोबर युरिन एक्झामिनेशन त्याच्यातून बरीच काही माहिती मिळते. ब्लड टेस्ट बरोबर एक्स-रे ऑफ बोथ द नीज, AP आणि लॅटरल व्ह्यू. जरी तुम्हाला गुडघे दुखत नसतील तर एक बेसलाईन फिल्म, एक कमरेचा एक्स-रे आणि एक गुडघ्याचा एक्स-रे. एक्स-रे एल-एस स्पाइन, AP लॅटरल आणि गुडघ्याचे एक्स-रे, AP लॅटरल हे करून ठेवायचे. आणि ह्याच्यात बऱ्याच वेळा जरी दुखत नसेल तर आपण बघतो की थोडी झीज आहे, थोडी गॅप कमी होतीये. मणके थोडेसे असे ठिसूळ व्हायला लागलेत. तर हा एक्स-रे आणि शेवटचा भाग म्हणजे डेक्सा स्कॅन. डेक्सा स्कॅन म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की ऑस्टिओपोरोसिस त्याच्यात आहे का कळतं. त्यामुळे डेक्सा स्कॅन ही तपासणी करायची आणि मग ह्या तपासण्या सगळ्या झाल्या आणि ते रिपोर्ट सगळे नॉर्मल असेल, तर मग काय हॅपी बर्थडे. पण नसेल, तर मग तुम्ही डॉक्टरांकडे जा. त्याचा इलाज करा, की बाबा हे माझं व्हिटॅमिन डी कमी आलंय, मी काय घेऊ? युरिक ॲसिड माझं जास्त आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर पॉझिटिव्ह आलाय, अँटी-CCP जास्त आलंय. युरिनमध्ये थोडंसं शुगरचं काही ग्लुकोजचं प्रमाण दिसतंय. मला तर डायबिटीज नव्हतं. तर काही त्याच्यात आलं पॉझिटिव्ह तर देन यू गेट अ चेकअप डन. आणि त्याप्रमाणे मग जे काही तुमचा अस्थिरोग तज्ञ असेल, तो तुम्हाला त्याचा पुढचा सल्ला देईल काय करायचं. थँक्यू सर. ही खूप छान ट्रिक तुम्ही सांगितली आणि जसं आपण म्हणतो, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो व्हॉट बेटर प्रिव्हेंटिव्ह वे दॅन गेटिंग ऑल दीज थिंग्स चेक्ड एव्हरी इयर. सो आपल्याला देअर आर नो सरप्राइजेस व्हेन इट कम्स टू आवर हेल्थ. सर, ह्या सगळ्या प्रिव्हेन्शनच्या गोष्टी झाल्या. तरी पण लोकांमध्ये त्रास होऊन त्यांना गुडघ्यांची झीज होऊन कधी-कधी एक नी रिप्लेसमेंटची किंवा गुडघा बदलायची गरज पडू शकते. तर ज्यावेळेला तुम्ही एखादा पेशंट बघता, त्यावेळेला काय फॅक्टर्स डिसाईड करतात, की कुणाला नी रिप्लेसमेंटची गरज आहे? हो, हा खूप एक चांगला प्रश्न आहे. जेव्हा केव्हा गुडघेदुखी 50, 55, 60 या वयानंतर होते, तेव्हा ही ऑस्टिओआर्थरायटिसची केस असतेच अनलेस प्रूव्ड अदरवाईज. तर जेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस होतं तर आपण समजून घ्यायला पाहिजे, की हाडाची झीज ही 4 टप्प्यात होते. आणि असं नाही, की गुडघा दुखायला लागले आणि डायरेक्ट ती 4थ्या टप्प्यात झीज जाते, असं कधीच होत नाही. तर टू आन्सर युअर क्वेशन फर्स्ट, की जेव्हा झीज 4थ्या टप्प्यात जाते, म्हणजे थोडेसे पाय असे वाकडे होतात, दुखापत खूप होते, चालायला त्रास होतो, अंथरुणातून उतरले की पहिले काही पावलं दुखतात, जिने वर खाली चढता येत नाहीत आणि अशा काही काही गोष्टी ज्या आहेत, की ज्याच्यामुळे तुमचं दैनंदिन जीवन हे खूपच खराब होतं. म्हणजे युअर क्वालिटी ऑफ लाईफ रिड्युसेस. दॅट इज द टाईम यू नीड अ नी रिप्लेसमेंट. म्हणजे ही जेव्हा स्टेज येते, तेव्हा ती लास्ट स्टेज म्हणजे स्टेज 4ला तुमची हाडाची झीज गेलेली असते. पण त्याच्या आधी स्टेज 1, स्टेज 2 मध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण करू शकतो, की ज्याच्यामुळे स्टेज 3 किंवा स्टेज 4 ही लांबवू शकतो. बोलायचं. आता तुम्ही एवढे पेशंट्स बघता. साधारण काय पेशंट्सच्या मनामध्ये भीती असते किंवा त्यांनी कुठेतरी ऐकलेले असे काही गैरसमज असतात. तर व्हॉट आर द मोस्ट कॉमन मिथ्स किंवा मोस्ट फिअर्स इन पेशंट्स माइंड आणि त्याच्याबद्दल तुम्ही नॉर्मली त्यांना काय सांगता? म्हणजे जेव्हा रुग्णांना आम्ही जॉइंट रिप्लेसमेंट हे सुचवतो, तर त्यांना एक भीती वाटते, की बाबा कुठलंही ऑपरेशन केल्याने
आत्ता मी व्यवस्थित थोडंफार चालते, दुखणं आहे, पण ॲटलीस्ट आय एम मॅनेजिंग. तर ऑपरेशन नंतर अजून केस तर बिघडणार नाही, ही एक सर्वात मोठी भीती असते. त्याचबरोबर त्यांना भीती असते, की ऑपरेशन नंतर गुडघा खूप दुखेल का? आणि जेव्हा भूल उतरेल, तेव्हा गुडघेदुखीला जो आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त दुखेल का? आणि ते किती दिवसात बरे होतील? टाके काढायला किती दिवस लागतील? टाके काढताना परत भूल द्यायला लागेल का? असे काही-काही ते ज्यांचे प्रश्न आहेत किंवा जे त्यांना वाटतं, की नको बाबा ऑपरेशन करायला. हे कंप्लीटली जे त्यांच्या मनात ते गैरसमजूत आहे असं मी म्हणेन. कारण आजकाल ऑपरेशन हे इतकं प्रिडिक्टेबल झालंय, की ऑपरेशन नंतर 100% गुडघ्याचं दुखणं जातं. त्याचबरोबर पोस्ट ऑपरेटिव्ह पेन हे फार आम्ही कमी पेशंटला जाणवू देतो. कारण मेडिसिन्स आता चांगले आहेत. एक पेन ब्लॉक असं इंजेक्शन असतं. तिथे गुडघ्याच्या भोवती इंजेक्शन दिलं, तर गुडघे दुखतच नाही आणि एक कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह पेन मॅनेजमेंट आम्ही करतो. पेशंटला ऑपरेशनच्या आधीच त्यांना माहिती दिली जाते, की काय हे असतं, त्याचे व्यायाम काय असतात. एक नवीन कॉन्सेप्ट आहे, की प्रीहॅब म्हणजे ऑपरेशन नी रिप्लेसमेंट करायच्या आधीच त्याला रिहॅबिलिटेशन म्हणजे प्रीहॅबिलिटेशन द्यायचं. म्हणजे ऑपरेशन नंतर त्याची रिकव्हरी चांगली होते. त्यामुळे ह्या ज्या भीती एक रुग्णांमध्ये असतात, की ऑपरेशन नको, ऑपरेशनने अजून गुडघा खराब होईल. ह्या आता बिलकुल आपण मनातून काढून टाकायला पाहिजे. कारण टोटल नी रिप्लेसमेंट हे एक इतकं प्रिडिक्टेबल ऑपरेशन आहे आणि त्याचे रिझल्ट्स अगदी 100% मिळतात असं म्हणायला मला अजिबात त्याच्यात काहीच वाटत नाही. थँक्यू सो मच सर. फिजिओथेरपी किंवा एक्सरसाइजेस जेव्हा गुडघ्याची झीज होते, सर्जरी करायच्या आधी आणि सर्जरी केल्यानंतरही या दोन्हीची गरज असते, जसं तुम्ही आत्ता म्हणालात. सो त्याचं रिकव्हरीमध्ये सर्जरीनंतर किती महत्त्व आहे आणि ते किती दिवसापर्यंत करावे लागतात? फिजिओथेरपी हा एक फारच महत्त्वाचा भाग आहे. आधी थोडं विदाऊट ऑपरेशन ज्या केसेस आम्ही मॅनेज करतो, म्हणजे स्टेज 1, स्टेज 2 ऑस्टिओआर्थरायटिस जेव्हा असतं गुडघ्याला, तर तेव्हा पण फिजिओथेरपीचा एक खूप मोठा वाटा आहे. म्हणजे बऱ्याच रुग्णांना पेनकिलर व्यतिरिक्त फक्त फिजिओथेरपीने त्यांची दुखापत जाते, असे खूप माझे रुग्ण आहेत. त्याच्यासाठी रुग्णांना क्वाड्रिसेप्स मसल, हॅमस्ट्रिंग मसल ह्याचं स्ट्रेंथनिंगचे आम्ही व्यायाम सांगतो. त्याचबरोबर पायावर थोडंसं वजन देऊन पाय सरळ करणं हे काही व्यायाम सांगतो आणि अजूनही खूप त्याच्यात चांगले-चांगले व्यायाम आहेत आणि आपण एकदा एक मीट द नी एक्सपर्टमध्ये एक फिजिओथेरपीचा एक सेशन पण घेतला होता. तर त्याच्यात ती सगळी माहिती त्यांना मिळेल. तर फिजिओथेरपी ही स्टेज 1, स्टेज 2 मध्ये खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपण गुडघ्यांना त्यांना एक नी ब्रेस देऊ शकतो. नी सपोर्ट, नी कॅप म्हणा किंवा नी ब्रेस म्हणा. त्याच्यामुळे त्यांना एक गुडघ्याला एक भक्कमपणा मिळतो आणि चालायला त्रास कमी होतो. त्यामुळे नी कॅप, नी ब्रेस हे घालायला पाहिजे. त्याचबरोबर फुटवेअर मॉडिफिकेशन्स बऱ्याच वेळा आम्ही बघतो, की पायात काही व्यंगत्व असतं आणि त्याचं दुखणं गुडघ्यात येतं. कारण तुमचं जर पायातून जे वजन जायला पाहिजे, जे बॅलन्स राहायला पाहिजे, तो बॅलन्स राहत नाही. त्यामुळे फुटवेअर मॉडिफिकेशन्सनी पाय तुमचा सपाट जमिनीवर पडला पाहिजे, हे बघायला पाहिजे. आणि शेवटी काही इंजेक्शन्स असतात. हे इंजेक्शन्स देऊन पण गुडघ्याची दुखापत कमी होऊ शकते. म्हणजे लोकांना काय वाटतं गुडघा दुखायला लागला की पेन किलर घ्या. फक्त पेन किलरनी काम होत नाही किंवा तुम्हाला पेन किलरमुळे उलट साइड इफेक्ट होतील. पोटात अल्सर होणं, किडनी लिव्हरला डॅमेज होणं, ॲसिडिटी होणं असे खूप काही पेन किलरचे साइड इफेक्ट्स आहेत. ते घ्यायला पाहिजे. मी नाही असं नाही म्हणत. मी पण लिहितो. पण त्याचबरोबर तुम्ही बाकी ह्या ज्या गोष्टी केल्यात फिजिओथेरपी, त्याचबरोबर नी कॅप, नी ब्रेस घालणं, फुटवेअर मॉडिफिकेशन करणं. आजकाल aqua थेरपी म्हणजे पाण्यात चालायचा व्यायाम हा पण खूप चांगला आहे. त्याच्यात तुमचं वजन कमी असल्यामुळे पायावर लोड कमी येतो आणि तुम्ही पाण्याच्या अगेन्स्ट चालता. त्यामुळे तुम्हाला क्वाड्रिसेप्सला एक स्ट्रेंथनिंगचा वाव मिळतो. तर ह्या गोष्टी आता उन्हाळा येतोय, त्यामुळे पाण्यात चालायचा व्यायाम एक तुम्हाला कुठं स्विमिंग पूलला ॲक्सेस असेल, तर तुम्ही नक्कीच पाण्यात चालायचा व्यायाम करा, ज्याला आपण aqua थेरपी म्हणतो. त्यानेही खूप फायदा होतो. आता हा झाला स्टेज 1, स्टेज 2 मध्ये. तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न होता, की गुडघा बदलल्यावर काय व्यायाम करायला पाहिजेत किंवा काय नाही करायला पाहिजे. तर अगेन प्रीहॅब जसं मी सांगितलं, की गुडघ्याच्या आधी ते सगळे व्यायाम आणि ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी ह्याला एक खूप महत्त्व आहे. कारण ऑपरेशन नंतर गुडघा थोडा स्टिफ होतो आणि लगेच तो वाकत नाही. त्यामुळे तो वाकवायला व्यायाम, फिजिओथेरपी हे करणं जरुरी आहे. कारण गुडघ्याच्या आत
चिरफाड झालेली असते. स्नायू आम्ही सेपरेट करून तिथं नवीन सांधा टाकलेला असतो. तर ते स्नायू रिकव्हर करायला गुडघ्याचे व्यायाम हे खूप महत्त्वाचे आहेत. आता कुठले व्यायाम आहेत, काय डिटेल्स आहेत, तर ते त्या जे आपल्या मीट द एक्सपर्ट त्या शोमधून नक्कीच. त्यांना ते डिटेल्स मिळू शकतील. पण इट विल सफाईस टू से दॅट फिजिओथेरपी ह्याला ऑपरेशन नंतर खूप महत्त्व आहे. म्हणजे जर ऑपरेशनला 50% मी महत्त्व दिलं, तर 50% महत्त्व हे ऑपरेशन नंतर होणाऱ्या फिजिओथेरपीला मी नक्कीच देईन. ऑलराईट सर. थँक सो मच. सर आपण आत्तापर्यंत अर्थरायटिस आणि त्याच्यातनं उद्भवणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल बोललो. नी इज ऑल्सो व्हेरी ससेप्टेबल टू स्पोर्ट्स इंजुरीज. सो त्याच्यामागचं कारण काय आहे? नीला स्पोर्ट्स इंजुरीज कुठल्या कॉमनली होतात? वाय नी इज सच अ ससेप्टेबल जॉइंट? आणि काय खेळाडूंनी काय केलं पाहिजे ह्या स्पोर्ट्स इंजुरीज होऊ नयेत किंवा कमी व्हाव्यात ह्याच्यासाठी म्हणून? हो. तर हा एक खूप चांगला प्रश्न आहे आणि नी इंजरीज म्हणा, शोल्डर इंजरीज म्हणा, हे आजकाल आपण जास्त प्रमाणात स्पोर्ट्समध्ये बघतो. आजकाल इंडियात पण एक खेळाचं एक वेगळंच महत्त्व आहे. म्हणजे त्याच्यात 2 प्रकारचे खेळाडू असतात. एक रेक्रिएशनल स्पोर्ट्स म्हणजे ते हू जस्ट प्ले फॉर फन फॉर रेक्रिएशन अँड सम आर प्रोफेशनल म्हणजे एलाइट ॲथलीट्स जे म्हणतो हू प्ले फॉर अ करियर. तर आता बहुतेक वेळा आपण जेव्हा खेळ खेळतो हे रेक्रिएशनल स्पोर्ट्स असतात आणि ह्याच्यात कसं असतं, की आपण जर ते व्यवस्थित वॉर्मअप केलं नाही, व्यवस्थित त्याचे काही गिअर्स असतात ते घातले नाही किंवा ग्राउंड सरफेस चांगली नसेल, तर इंजुरीची शक्यता खूप वाढते. आणि जसं मी म्हटलं, की गुडघ्याची इंजुरी आणि खांद्याची इंजुरी दीज आर द 2 मेन जॉइंट्स व्हिच गेट मॅक्सिमली इंजर्ड इन स्पोर्ट्स. आता गुडघ्यात काय होऊ शकतं इंजुरी? गुडघा जेव्हा आपण खेळताना फिरतो किंवा पाय असा फिक्स्ड राहून गुडघा त्याच्यावर फिरतो. गुडघ्याच्या आत लिगामेंट असतात, ACL आणि PCL. तर ACL इंजुरी इज अ व्हेरी, व्हेरी कॉमन स्पोर्ट्स इंजुरी. त्याचबरोबर गुडघ्यात गादी असते, मेनिस्कस ज्याला म्हणतो आपण. तर मेनिस्कस टेअर होऊ शकतं. गुडघ्याभोवती जे आवरण असतं, त्या आवरणाला इजा होऊ शकते आणि आवरणाचं एक टवका उडून त्याच्यात कॉन्ड्रल इंजुरी जे कार्टिलेज इंजुरी आपण म्हणतो ते होऊ शकतं. तर ऑल दीज इंजुरीज कॅन हॅपन इन स्पोर्ट्स आणि बऱ्याच वेळा आपण ती इंजुरी झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ACL इंजुरी झाली तरी मग आपण म्हणतो, की नाही बरं होईल काय गुडघा फक्त मुरगळला आहे, काही नाही 2 दिवसात बरा होईल आणि तो बराही होतो काही प्रमाणात. आपण कामालाही जातो आणि नंतर जेव्हा तो गुडघा अस्थिर होतो किंवा इन्स्टेबिलिटी होते, चालताना, उतरताना गुडघा लपकायला लागतो. मग तेव्हा आपण अ, एखाद्या अस्थिरोग तज्ञाकडे जातो, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्टकडे जातो आणि मग त्याचा इलाज करतो. आणि त्याच्यानंतर मग काय आर्थ्रोस्कोपी लागेल किंवा जे काय लागेल. तर माझं म्हणणं असं आहे, की जेव्हा केव्हा गुडघ्याची इंजुरी होईल, तर आपण लगेच त्याच्याकडे त्याचं ते अटेन्शन दिलं पाहिजे. लगेच जरूर पडली तर डॉक्टरांना 1-2 दिवसातच दाखवायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा इंजुरीनंतर मी असं म्हणत नाही, की दरवेळेसच ACL इंजुरी होईल, मेनिस्कस टेअर होईल, दरवेळेसच कार्टिलेज डॅमेज होईल. पण होऊ शकतं. त्यामुळे इफ द पेन डज नॉट सेटल इन 2 to 3 डेज टाईम, मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्टचा सल्ला, नी एक्सपर्टचा सल्ला हा घेतलाच पाहिजे. एक्स-रे काढले पाहिजेत, जरूर पडली तर MRI काढला पाहिजे आणि जर त्याच्यात काही असेल, देन त्याची योग्य ती ट्रीटमेंट केली पाहिजे. जर काही नसेल तर फाईन, देन यू विल गेट बेटर इन ड्यू कोर्स ऑफ टाईम. त्यामुळे नी इंजुरी, स्पोर्ट्स इंजुरीज हा एक मोठा विषय आहे आणि मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय, की स्पोर्ट्समुळे होणाऱ्या गुडघ्याचे विकार, गुडघ्याच्या इंजुरीज खूप जास्त प्रमाणात वाढत चालल्या आहेत. ऑलराईट सर. दॅट वॉज व्हेरी कंप्लीट आन्सर अँड थँक सो मच. खूप ॲथलीट्सला याच्यामुळं फायदा होईल. सर लहान मुलांमध्ये पण गुडघ्यांचे त्रास होतात का? नॉर्मली गुडघा म्हटल्यावर आपण ज्येष्ठ नागरिकांशी असोसिएट करतो किंवा ॲथलीटशी करतो. लहान मुलांमध्ये पण या गुडघ्याच्या काही समस्या उद्भवतात का? हो, नक्कीच. आता ॲडोलेसंट्स हा जो एज ग्रुप आहे, म्हणजे साधारण 11-12 वर्षापर्यंत पासून 15 ते 16 ॲडोलेसंट्समध्ये नी इंजुरी, शोल्डर इंजुरीज आम्ही जास्त प्रमाणात बघतोय. बिलो द एज ऑफ 10 म्हणजे एक पिडियाट्रिक एज ज्याला आपण म्हणू, त्याच्यात थोड्याशा इंजुरीज कमी प्रमाणात होतात. कारण जी एक लवचिकता लिगामेंटची असते किंवा एक बॉडीची, शरीराची की काही पडला, तर ती सोसून घ्यायची ती जास्त असते. 10, 11, 12 या वयानंतर एक ग्रोथ स्पर्ट येतो. त्या ग्रोथ स्पर्टमध्ये काय होतं, की बॉडीत काही चेंजेस होतात, हार्मोनल चेंजेस होतात आणि बॉडी इज मोर प्रोन फॉर इंजुरीज. हाईट सडनली वाढते आणि काही सेकंडरी चेंजेस शरीरात होतात. त्याच्यामुळे यू बिकम मोर प्रोन टू इंजुरी. त्यामुळे ॲडोलेसंट ह्या वयात म्हणजे 12 ते 16 या वयात
इंजरीज आम्ही जास्त प्रमाणात बघतो आणि त्याची ट्रीटमेंट पद्धती म्हणजे इलाज पद्धती ॲडल्टपेक्षा वेगळ्या असतात. कारण त्याच्यात गुडघ्याची म्हणजे शरीराची वाढ अजूनही बाकी असते. हाईट अजूनही वाढायची असते. त्यामुळे त्याला जर काही ट्रीटमेंट ऑपरेटिव्हली करायला लागली तर इट डिफर्स इन ॲडल्ट्स. ॲडल्ट्समध्ये काही आता ग्रोथ झालेली असते. 20-21 वयानंतर तुमच्या शरीरात हाईटमध्ये शक्यता काही वाढ होत नाही. 19-20 वयापर्यंत वाढ होते. पण हे जे ॲडोलेसंट एज ग्रुप आहे आणि त्याच्यात इंजरी झाली आणि त्याच्यात जर आम्हाला ऑपरेशन करून लिगामेंट लावायची जर शस्त्रक्रिया करायला लागली, फॉर एक्झाम्पल ACL रिकन्स्ट्रक्शन, तर त्यामुळे गुडघ्यात तर त्याची ग्रोथ राहिलेली असते. त्यामुळे जेव्हा मी ऑपरेशन करून त्यांचे काही टनल्स बनवतो, त्याच्यातून लिगामेंट लावतो, ते आम्हाला खूप विशिष्ट आणि वेगळ्या पद्धतीने करायला लागतं. हा फरक आहे आणि नक्कीच लहान मुलांमध्ये ॲडोलसन्ट्समध्ये खास करून नी इंजरीज आणि शोल्डर इंजरीचं प्रमाण वाढतंय. सर, थँक यू सो मच. आज ह्या सर्व प्रश्नांमधनं खूप छान माहिती आपल्याला मिळाली आणि प्रेक्षकांना याचा नक्की फायदा होणार आहे. पण जाता-जाता जर का तुम्हाला 5 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी लोकांनी लक्षात ठेवाव्यात ॲज अ टेक अवे फ्रॉम धिस एपिसोड, तर कुठल्या 5 गोष्टी सांगाल ज्या आपल्या गुडघ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत अँड दॅट ऑल ऑफ अस शुड ऑल्वेज रिमेंबर? थँक यू. आज आपण मला मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात बोलवलं. खूप चांगलं वाटलं की परत एकदा एक चान्स मिळाला सगळ्या श्रोत्यांशी कनेक्ट करायला. तर तुमचा जो प्रश्न आहे की 5 प्रिकॉशन्स काय घ्यायच्या किंवा 5 काळजी काय घ्यायच्या? तर गुडघे जर तुमचे दुखायला लागले, तर सर्वप्रथम तुम्ही ते निग्लेक्ट करू नका. म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे मी सर्वात महत्त्वाचा एक मेसेज देऊ इच्छितो. डोंट इग्नोर इट ऑर डोंट निग्लेक्ट इट. सेकंड, जसं मी मगाशी सांगितलं, की वर्षातून एकदा एक ॲन्युअल बोन आणि जॉइंट चेकअप तुम्ही केला पाहिजेत. त्यात एक्स-रे, ब्लड टेस्ट, डेक्सा स्कॅन ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. व्हिटॅमिन B12, D3 ह्याचं असेसमेंट झालं पाहिजे. ॲन्युअल ब्लड चेकअप. थर्ड, प्रॉपर एक्सरसाइजेस. म्हणजे मला एक्सरसाइजला खूप महत्त्व द्यावंसं वाटतं. कारण 40-45 ह्या वयापर्यंत यू मॅनेज, पण त्याच्यानंतर एक्सरसाइज शुड बिकम अ रूटीन फॉर यू. म्हणजे रोज गुडघ्याचे व्यायाम किंवा शरीराचे व्यायाम ते केले पाहिजेत. खास करून तुम्ही एरोबिक एक्सरसाइजेस काही करा, काही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करा आणि काही फ्लेक्सिबिलिटीसाठी एक्सरसाइज करा. सो द थर्ड मेसेज इज एक्सरसाइजेस. आणि फोर्थ मेसेज इज प्रॉपर डाएट. वजन वाढू देऊ नका. कारण अगेन आफ्टर द एज ऑफ 50 एक वजन वाढायची एक शक्यता असते. त्यामुळे आहारावर कंट्रोल ठेवा आणि इंटरमिटेंट फास्टिंग ह्याला मी खूप महत्त्व देतो. म्हणजे जे 16-8 आपण म्हणतो, की 16 तास काहीच खायचं नाही आणि 8 तासात 2 मील्स घ्यायचे किंवा 3 मील्स घ्यायचे. ह्याचा नक्कीच खूप फायदा होतो आणि इंटरमिटेंट फास्टिंग करा किंवा तुम्हाला जे काय डाएट सूट होत असेल ते करा, पण वजन वाढू देऊ नका. हा चौथा मेसेज. आणि लास्ट मेसेज इज बी हॅपी. खुश राहण्यासाठी काय? गेट इन्व्हॉल्व्ड विथ सम काइंड ऑफ स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन म्हणा. काहीतरी एक तुम्हाला एक छंद असेल तो पर्स्यू करा. बट डू समथिंग टू कीप युअर माइंड ऑक्युपाइड अँड टू हॅव लेस स्ट्रेस अँड टू बी मोर हॅपी. तर ह्या 5 गोष्टी जर तुम्ही पाळल्यात, तर नक्कीच तुम्हाला गुडघेदुखी काय, कुठल्याच शरीराचा काही त्रास होणार नाही अँड यू विल हॅव अ व्हेरी हॅपी अँड अ हेल्दी लाईफ विथ हॅपी अँड हेल्दी बोन्स. सर, तुम्ही आता ह्या 5 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात अँड विच आर व्हेरी इम्पोर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू फॉलो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बिझी रूटीनमध्ये डू यू इन्कल्केट देम अँड हाऊ डू यू डू इट? हो. नक्कीच सौरभ, मी पूर्णपणे प्रयत्न करतो, की ह्या ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या मी स्वतः पाळायच्या. वर्षातून एकदा डेफिनेटली एक ब्लड चेकअप आणि हेल्थ चेकअप होतोच माझा. त्याचबरोबर एक्सरसाइज हा एक डेली रूटीन माझा झाला आहे. 3 दिवस आठवड्यातून सकाळी जिम एक्सरसाइजेस, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करतो आणि 3 दिवस योगा करतो. तर एक्सरसाइज हे खूप रुटीनली होतं. त्याचबरोबर जे मी सांगितलं, की वजन कमी करायचं. त्यामुळे आय व्हेरी स्ट्रिक्टली फॉलो इंटरमिटेंट डायटिंग. आठवड्यातून रविवारी एकदा एक चीट डे होतो, पण 6 दिवस 16-8 म्हणजे 16 तास काही खायचं नाही, 8 तासात 2 किंवा 3 मील्स घ्यायचे. हे नक्कीच मी फॉलो करतो. चौथं म्हणजे मेडिटेशन किंवा प्रार्थना किंवा जे एक प्रकारचं एक कनेक्शन टू द सुपरनॅचरल पॉवर किंवा एनर्जी. ह्याच्यासाठी रोज सकाळी गणपतीची पूजा करतो. घरी पूजा असते, हॉस्पिटलला पण एक मंदिर आहे,
तिथं पूजा असते आणि ह्याच्यामुळे एक वेगळीच शक्ती, एक काम करायला एक ऊर्जा मिळते. आणि ह्याच्यामुळेच आय ऑल्वेज ट्राय, आता मी नाही म्हणत की आय एम ऑल्वेज हॅपी, आय एम नॉट स्ट्रेस्ड. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काही मी करतो त्यामुळे आय डेफिनेटली ट्राय टू हॅव अ बॅलन्स लाईफ. पण कधी-कधी ह्या गोष्टी होत नाहीत. पण व्हेन यू नो ॲट द बॅक ऑफ युअर माइंड की ह्या गोष्टी तुम्ही करताय आणि मी ह्या गोष्टी एवढ्या ओपन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगतोय, पण मी त्या करत नाहीये, तर मग काय फायदा? डेफिनेटली या कार्यक्रमामुळे ह्या गोष्टी अजून मी माझ्या स्वतःच्या जीवनात कशा मला आणता येतील ह्याच्याकडे अजून मी लक्ष देईन आणि डेफिनेटली आय एम फॉलोइंग इट, बट आय विल ट्राय टू फॉलो इट मोर अँड मोर. थँक यू. Thank you so much for sharing that with us, sir. And it will definitely motivate all of us to do it more regularly and more sincerely. All right. Thank you so much, everyone, for joining us today for Meet the Knee Expert. आज आम्ही ज्या ज्या विषयांवर थोडक्यात बोललो आहोत त्या प्रत्येक विषयांवर आम्ही एक मोठा डिटेल्ड एपिसोड आपण गेल्या वर्षी केलेले होते. त्या सर्व एपिसोडच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. प्लीज विचएव्हर टॉपिक, विचएव्हर आन्सर ऑफ सर्स इंटरेस्ट्स यू आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती घ्यायची आहे, यू कॅन प्लीज क्लिक ऑन दॅट लिंक, गो वॉच आवर कॉन्व्हर्सेशन ऑन दॅट टॉपिक. त्याच्यामधनं तुम्हाला खूप डिटेल्ड माहिती त्या विषयाबद्दल, त्या प्रॉब्लेमबद्दल मिळेल आणि त्यातनं नक्कीच तुम्हाला फायदा होईल. Thank you so much once again, Dr. Parag, for joining us today. थँक यू. थँक यू. थँक यू एव्हरीबडी.